मित्र हो, गेल्या काही वर्षापासून प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला निवडणूक आयोग हमखास वादामध्ये सापडतो. निवडणूक आयोगासारख्या अत्यंत महत्वाची संस्था कायम संशयाच्या धुक्यामध्ये गुदमरून गेलेली आहे. लोक निवडणूक आयोगावर आरोप करीत आहेत, विरोधक आरोप करीत आहेत. या सगळ्या आरोपाची उत्तरं निवडणूक आयोगापेक्षा भारतीय जनता पक्षाचे नेतेच देत आहेत. हे खरं तर गंमतशीर, आश्चर्यकारक आणि तेवढंच धक्कादायक. देशामध्ये होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर आता सामान्य माणूस सुद्धा शंका घेऊ लागलेला आहे. आणि अशी सगळी विदारक भयानक परिस्थिती असतानाच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे. त्यात बहुसंख्य एक्झिट पोल आलेले आहेत. त्यामध्ये सत्तेत बदल होईल असं सांगितलं गेलं आहे. अर्थात हे अलीकडं एक्झिट पोल वगैरे सगळे शंकास्पद बनलेले आहेत, मॅनेज झालेले आहेत असं वाटून जातं. काही खरे ठरत नाहीत यांचे निकाल, पण तरीही आपलं ते सांगतात, आपण ऐकतो. मतदान यंत्रामध्ये हेराफेरी केली जाते, छेडछाड केली जाते असे आरोप तर आता नेहमीचेच झालेले आहेत. पण आता हे प्रकरण हातगाईवर आलं असल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मतदान यंत्र जिथं ठेवलेली आहे त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच टीएमसी म्हणजे तृणमूल आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार अशी धुमचक्री उडाली. स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपरमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि या सगळ्या गोंधळामध्ये घटनास्थळी ममता बॅनर्जी सुद्धा पोहोचल्या. इथं बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशीन छेडछाड केल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. तो आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यावर केला. सकाळपासून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यानं गर्दी केली, पण हा जो एक व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला ना तेव्हा परिस्थिती अधिक बिघडली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं सुरू केली आणि हे पाहून भाजपचे कार्यकर्ते तिथं जमा झाले. त्यामुळं दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. मित्रांनो, या स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये नक्की काय झालं, आतला जो व्हिडिओ बाहेर आला तो तुम्ही आधी बघून घ्या. या सगळ्या प्रकारावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं पूर्णपणे फेटाळून लावलेले आहेत. या स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत. पोस्टल बॅलेट मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही प्रकारची छेडछाड झाली नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे. पण या गोंधळामुळं ममता बॅनर्जी सुद्धा तिथं पोहोचल्या, त्यामुळं दोन्ही गटाकडून वाद आणखी पेटला. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांनी संगनमतानं परस्पर पेट्या उघडल्या. हा उघडपणे निवडणूक घोटाळाच आहे. निराश झालेल्या भाजपाकडून मतदान यंत्रामध्ये छेडछाड केली जात आहे असे आरोप तृणमूल काँग्रेसने केलेले आहेत. आणि त्याचबरोबर जनादेशाची अशी चोरी आम्ही सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येक निवडणुकीवेळी अशाच तक्रारी, असेच आक्षेप, असंच अगदी संशयाचं वादळ उठणं हे नित्याचं झालं आहे आणि हे लोकशाहीसाठी मात्र नक्की घातक आहे. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एकच अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.